कालच्या तासिकेत आपण गढी या प्रतिमा इंगोले यांच्या कथेतून बापू गुरुजींचे अनेक स्वभाव वैशिष्ट्ये अभ्यासली. कालचा शेवटचा मुद्दा होता आपला. गुरुजींच्या शाळेत शिकलेले पोरं पुढे पोटापाण्याला लागले, पण गुरुजीला मात्र ते विसरले नाही. नाही अधेमध्ये भेट झाली तरी अखाडीले म्हणजे आपल्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी नारळ वगैरे घेऊन हे जुने विद्यार्थी आता पोटापाण्याला लागलेले गुरुजींचा आशीर्वाद घ्यायसाठी त्यांच्या भेटीला यायचे आणि परत जाताना गुरुजी तुम्ही आमच्या गावाला जरूर या असा आग्रहही करत असायचे. आता आपण पुढचा भाग पाहू. गावात आता सडक येऊ घातली होती, पण लोकाईले वाटत होतं अरे आपल्याला कायले सडक पाहिजे, फालतूच गावची तिथली जमीन पडीत पडते, पीक आपण कायले बुडू देवावं आणि अति कोणाला रोज गावा जा लागते का, त्याच्यासाठी इथल्या मोठ्या जमिनीचा सत्यानाश करावा. फार झालं तर एखाद्या डाव माळेगावलाच जायचं काम पडते आणि माळेगाव तर तसंही एका दुकडीतच येते, मग कायले आगीच पडावं. असे गावचे. कोणता मुद्दा आहे इथे? गावाच्या विकासासाठी गाववाल्यांचं त्यांच्या सोयीसाठी गावात सडक होऊन राहिली होती. सडक समजते ना, चांगला बांधलेला रस्ता. आता गावातल्या सर्वेची सोय होती का नाही, हे का कोणी एकटंच त्या सडकावरून जाणं येणं करणार होतं का? साऱ्या गावासाठीच ती सुविधा होणार होती, सोय होणार होती. पण लोकाईले वाटत होतं आपल्याला कायले सडक पाहिजे, काऊन तर फालतूच गावची जमीन पडीत पडते ना, जमीन पडीत पडते. पण सडक झाल्यानं आपल्या जाण्या येण्याची साजरी सोय होईन बा, या गावून त्या गावाले, त्या गावून त्या गावाले. तर नाही, तसा विचार नाही, तर जमीन पडीत पडत. आपण कायले आपलं पीक बुडू द्यावं त्या सडकसाठी, आणि अति कोणाले रोज रोज जा लागते कोणत्या गावाले, मग सडकचं काय काम आहे. असा संकुचित विचार हे लोक करायचे. पुन्हा पाय या लोकांच्या युक्तीवर दररोज कोणतं काम पडते आणि कुठं जातो आपण रोज 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 कोणत्या गावाले. फार झालं तर एखाद्या डाव माळेगावालेच जायचं काम पडते, आणि मग माळेगावचा विचार केला तर ते कोणतं दूर आहे, एका दुकडीतच एका धावत असतं तिथं जाऊन पोहोचते. मग कायले आगीच पडावं आपण असं गाववाले वाटे. उचापतीवाले ते भडकवून दे ना, त्याच्यामुळे असं वाटे. पहा, गावात साजऱ्या योजना आणण्यासाठी बापू गुरुजी धडपडे आणि गाववाले त्या बापू गुरुजीच्या योजना फेल कशा पडत याच्यासाठी उचापतीवाल्याचं ऐकत राहे. आता गावातल्या उचापती कारवायानं येणारी सडक रुजली होती, मग कशी येईल? गाववाल्यानं नकार दिला.
हे उचापती जय कुकडे हे आपले भडकवून द्यायचे आणि त्याच्यामुळे मग गावातले लोकही भडकायचे. मग विरोध कायचा? सगळ्याची सोय होण्यासाठी जी सडक गावाला येणार होती त्या सडकाचा विरोध नाही पाहिजे आम्हाला. आम्हाला काय काम आहे? आम्ही कायले आमच्या जमिनी पडीत ठेवू आणि जमिनीचा सत्यानाश करू असं म्हणून विरोध करायचे. सडक रुसली, थांबली. मग कशी येणार? लहान गाव असून बी हायस्कूल होणार होतं. गुरुजीच्या प्रयत्नानं 7वी पर्यंत झालंच होतं. सुरुवातीला 4थी पर्यंत, मग 7वी पर्यंत. आता हायस्कूल होणार होतं. पुढचे वर्ग 8, 9, 10. पण गावातल्या लोकांनाच पाहिजे नाही म्हणल्यावर ते दुसऱ्या गावाला भेटलं. गावातल्याच लोकांना आमच्या गावात नाही पाहिजे बा, आहे तेवढंच भरपूर आहे. मग असं जर हे उचापतीवाल्याच्या भडकवण्यावरून गाववाले भडकत होते आणि अशा पद्धतीचं साजऱ्या कामाला विरोध करत होते. गावाले दवाखाना भेटू नये, गावालेच तो पाहिजे नव्हता. मग कसा सुरू होईल दवाखाना? गुरुजी आपले प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहायचे आणि हे उचापतीवाले लोकाईले भडकवत जायचे आणि लोक ह्या उचापतीवाल्याचं ऐके आणि त्याच्या सांगण्यानुसार भडकून जायचे आणि मग गुरुजीले इनाकारणच उगीच विरोध करायचे. त्या विरोधाचे परिणाम आहे, दुष्परिणाम आहे. सडक नाही झाली, जा मग चिखल तुडवत, दुसरं काय? दवाखाना नाही होऊ त्याला नाही पाहिजे आमच्या गावाला, मरा म्हणले को हो. असं हे सगळं पोस्टाचंही तसंच झालं होतं का नाही? पाहिलं ना आपण? नाही पाहिजे. बर, तर अशा पद्धतीनं उचापती करणारे हे जय कुकडे आणि गावातले त्याच्या म्हणण्यानुसार ऐकणारे बुद्धू, तर याईनं हे कट कारस्थान केले आणि गावाच्या विकासात नेहमीच असे खुटे ठोकले. आता असं झाल्यावर गुरुजीने काय वाटत? तर गुरुजीचा चेहरा आता सदाच काउरल्यावानी दिसत होता. काउरल्यावानी, चिंताग्रस्त. आपण साजरे करतो साजरे काम, सडक आणावं बा तर यायचा विरोध, दवाखाना सुरू करावं त्याले विरोध, काहीही करावं त्याले विरोध, हायस्कूल पर्यंत शाळा सुरू करायची त्याले विरोध. गुरुजीचा चेहरा आता या सर्व कारणामुळे काउरल्यावानी म्हणजे चिंताग्रस्त दिसत होता. त्याचं मन तीळ तीळ दुखत होतं. असे कसे हे लोक? कोणी काही सांगते आणि त्यावर हे भरोसा ठेवतात. त्याला आपलं भलं करणारा कोण आहे आणि आपल्याला भडकवणारा कोण आहे हेही कसं कळत नाही. गुरुजी असा विचार करायचे. एवढं तर समजायला पाहिजे होतं का नाही? का कोण भडकवून राहिलं आणि कोणाचं काम सुद्धा आहे, साधी एवढी अक्कल समजून घेण्याची पाहिजे होती का नाही? पण नाही, ते त्याचंच ऐके. आणि हे उचापती लोकही कसे उरफाटे, त्याच्या साधेपणाचाही हे फायदा घेते. हे उचापतीवाले गावातले लोक आपले साधे सुद्धा, तर त्याच्या साधेपणाचा हे उचापती करणारे शायने फायदा घेत होते. अशानं या लोकांचं कसं होईन बा? गुरुजीले तरीही गावाची चिंता, कसं होईन यायचं. देशाच्या स्वातंत्र्यानं त्याच्या पदरात काही पडणार नाही. आता स्वातंत्र्य भेटलं, पण स्वातंत्र्यातही जर आपण असेच वागलो, असेच विचार करायला लागलो तर आपल्या पदरात काय पडत? आपला काय फायदा होणार? नुकसानच नुकसान. पण मग
आपण उभा जलम काय केलं त्याचा विचार नाही. आपल्या पदरात काय पडलं त्याचा विचार नाही. एकुलता एक पोरगा होता, तोही गेला. पण जाऊ दे, त्याचं काही नाही. पण या लोकाईचं कसं? गुरुजीचा एकुलता एक पोरगा, तोही गेला. पाहिलं ना आपण कालच्या याच्यात अकोल्याला नेलं होतं ना, पण पालट झाला नव्हता, काही बदल झाला नाही, जमलं नाही, तब्येत बिघडली. इस्त्यावानी ताप होता ना, तर त्याच्यातच तो गेला. एकुलता एक पोरगा, तो गेला. पण त्याला जाऊ द्या, त्याची जास्त चिंता नाही. पण गावाची चिंता, लोकाईचं कसं होईल, लोकाईचं कसं होईल, हे असेच जर वाटतील तर यायचं कसं होईल? बा सारखी त्याईले ही गावाच्या विकासाची चिंता. गावाचं भलं झालं पाहिजे ना, गावाचा विकास झाला पाहिजे, हा कळवडा होता ना त्याच्या मनात. स्वतःचं दुःख विसरून ते गावाचा असा विकास करण्यासाठी त्यांनी जणू ध्यासच घेतलेला होता. आता आम्ही स्वतंत्र नव्हतो, गुलामीत होतो पूर्वी. तर तेव्हा हे असं झालं असतं तर काही हरकत नाही. पण आता स्वतंत्र भेटलं आहे ना, मग आपली कामं आपल्या पद्धतीनं केली पाहिजे की नाही? पण नाही, अजूनही गावचे तेच हाल होते जे स्वातंत्र्य मिळायच्या आधी होते. गावात पावसाळ्यात गाटा पाण्याचं येणं जाणं बंद होतं. पाऊस काळ आला, पाऊस पडला का मग त्याच गाटा पाणी चिखल माती. मग रस्ते चिखलानं पार भिजून गेलेले, घोट्यापर्यंत फसायचं का? जाणं येणं बंद, व्यवहार बंद होत होते. गावातले लोक अचानक बिमार पडले तर डॉक्टर भेटला नाही म्हणून दवापाण्या बिगर जीव सोडत होते. आता येण्या जाण्याची सुविधा सोयच नाही, करा ना मग सळकले विरोध आणि भोग आहे. असं सारं सुरू होतं. 7वीच्या पुढे गावातले पोर शिकतच नव्हते, कारण त्याला तालुक्याला जावं लागत होतं. गावातली गडी आता दर पावसाळ्यात खचत होती. 7वी पर्यंत झालं यायचं का पुढचं शिक्षण बंद. काऊन? तो अडचण होती ना त्याइले. मग तालुक्याच्या ठिकाणी जावं लागे का नाही? तर मग जायचे रस्ते गिस्ते पाहिजे का नाही? तर गाठा पाण्याचे रस्ते मग पाऊस काळात मग कसं जाणं येणं होईल? बर, आता अशा परिस्थितीत साजरा हायस्कूल पर्यंत नेणार होते गुरुजी आपल्या शाळेला. पण नाही पटलं ना, हो काही विरोध केला. घ्या आता त्याचे परिणाम, हे असे बघून राहिले. पण या सगळ्या कट कारस्थानामुळे गावातली गडी आता दर पावसाळ्यात खचत होती. ती उन्हा पावसाळ्यानं खचे ना. गुरुजी गडी सारखेच, गुरुजीचं व्यक्तिमत्व गडी सारखंच. ते आता असे कारनामे पाहून खचू लागले होते. आणि तशी उन्हाळ्यात लोक इव्यानं खोदू सारो याले तिची माती उकरून नेतच होते. लोकायले तर त्यात पाहिजे होतं ना, काय खचली पाहिजे, गडीची माती पडली पाहिजे आणि ती पांढरी माती आपल्याला भेटली पाहिजे. आपण घेऊन जाऊ आणि आपलं घर सारवत राहू. अजूनही ते आपली झुजतच होती आणि वान नदी भरभरून वायत होती. तिच्या करडीवरल्या वडाच्या पारंब्या मातीत धसत होत्या आणि दुसऱ्या खोडासारख्या दिसत होत्या. पारंबे साजऱ्या मग वाढू लागल्या, जणू काही ते झाडाचं मूळ खोड होतं का नाही, तशासारखे ही रूप धारण करू लागल्या पारंब्या.
आणि गढी मात्र उन्हीपुरी खचली होती. हे उचापतीवाल्याचं प्रस्थ, जळपुकडेवाल्याचा प्रभाव जरा जास्त, आणि गुरुजीच्या कामाला आता असे उतरती कळा या उचापती लोकांच्या कट कारस्थानामुळे लागून राहिली. गढी मात्र उन्हीपुरी खचली होती आणि वान नदी उन्हाळ्यात बारीक होत होती. तिचंही पात्र आता लहान लहान होऊन राहिले. तिच्या कराडीवरल्या वडाची उन्हाळ्यात पानं झडत होते आणि उदासपण गावात तरंगत होत. भकासपणा येते का नाही उन्हाळ्याच्या दिवसात? हे साजरे सात पानं झाडाईवरचे गळून पडतात. भकास ऊन रण 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 तापते, तर वातावरणच पूर्ण भकास झाल्यासारखं दिसते आणि याच्यामुळे मग उदासी येते. आता ही निसर्गातली जी उदासी आहे, ही उदासी गावात म्हणजे गावातल्या लोकाईत पसरली. आता हे कशासाठी पसरली आलं असं न लक्षात. तर ते गुरुजीनं काम मोठ्या कोशिश करू 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 आणण्याचा प्रयत्न केला आणि त्याले उचापतीवाल्यानं खीळ ठोकण्याचा प्रयत्न केला. मग आता शिकायला जायचं आहे इच्छा असूनही शिक्षण बंद करा लागलं. रस्ताच नाही, सडकच नाही, तर कसं जाण मग तालुक्याच्या ठिकाणी? सोयच नाही. आता दवाखानाच नाही, डॉक्टरच नाही, तर मरण्याशिवाय दुसरा कोणता पर्याय आहे? तर असं सगळं जर आता सुरू झालं तर उदासी येणारच का नाही? आणि तेच आता पहा, गाववाल्यानं आपल्या बुद्धीचा वापर केला असता, आपल्या मनाप्रमाणे जर निर्णय घेतले असते तर गुरुजीला साथ दिला असता. आणि गुरुजीला साथ दिला असता तर मग गावातलं वातावरण साजरं राहिलं असतं का नाही? शाबूत राहिलं असतं, गावाचा विकासही झाला असता. हे असं भकासले पण मग नसता आलं ना. पण आता उदासी पसरली गावात. कारण आले लक्षात, आता तो अजबच घडलं होतं. वान नदीच्या पाण्यानं आपलं पात्रच बदललं होतं. वान नदी वाहून राहिली ना, वायात होती वायात. आता तिनं पात्रच बदललं. गारपिटी उन्हाळ्या नसूनही कराळीवरल्या वडाचे पानं गळून पडले होते गारपिटाने. आणि कराळीवरल्या ते वडाचं झाड होतं का नाही, त्याचेही पानं पार त्या गारपिटीनं गळून पडले. गुरुजीवरही अशीच गारपीट होत होती ना. कोणाकडून? तर उचापतीवाल्याकडून आणि गावातल्या मूर्ख लोकांकडून. तसंच निसर्ग आणि मानवी जीवन याच्यातला संबंध पहा लेखिकेनं कसा स्पष्ट केलेला दिसते. गावातली गढी तर आता पुरीच खचली होती. गावातले पोरं आता तालुक्याला शिकायला जाऊ लागले होते. अजूनही गाठापाण्याचं गाव इतर गावापासून तुटत होतं. व्यवहारात दुसऱ्या गावाशी ह्या सडकच्या रस्त्याच्या अडचणी पायी होतच नाही. त्यानं गाव तुटत होतं बाकीच्या गावापासून. आणि डॉक्टरची तर गावात हमेशाचीच बॉम्ब होती. आणि म्हणूनच गावात काही सोय नाही असं म्हणत नवी पिढी गाव सोडून शहरात राहिले जात होते. नव्या पिढीतले लोक गाव सोडून काऊन गाव सोडत होती? तर तेले हे गावातलं दिशेनं भकासले. पण का आपल्या गावात कोणतीच सोय नाही, ना दवाखाना ना डॉक्टर. तब्येती सगळी हे पाहिजे का नाही? पण हे काहीच नाही. शिकायचं आहे तर गावात 7वीच्या पुढची शाळाही नाही. आणि तसंही आता अलीकडे खेड्यातले लोकांले शहराची मोठी ओढ, शहरातच जाऊन बसावं वाटते का नाही? तर मग या नव्या पिढीतले लोक आपलं खेडमं गाव सोडून शहराच्या मागं धावू लागले.
गावात आता सोसायट्या आल्या होत्या, काही बदल आहे, सोसायट्या आल्या होत्या आणि नवी पिढी आता करती झाली होती. जुन्याचं गेला काळ, म्हणजे स्वातंत्र्याच्या आधीच आणि स्वातंत्र्याच्या नंतरचा हा फरक पा स्थित्यंतर बदलली आहे. नवी पिढी आली होती, ते करती झाली होती. गावाचे सूत्र त्याच्या हातात, मग नव्या पिढीच्या. मग नव्या जुन्यात मध्ये समन्वय असं तर गावाच्या विकासाचा गाडा बरोबर पुढं 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 चालू राहील. पण तो त्या नव्या जुन्या पिढीत समन्वय नसला तर मग कसं होईल? गाड्याला खीड बसन, गाडा थांबल. पान बदल. झेडपीत तर गावातला उमेदवार निवडून आला होता, झेडपी पर्यंत बदल मारले. निवडणुका, इलेक्शन, आणि मग त्यानंच झेडपीत जो निवडून आला होता का नाही, त्यानं गावाचा रिपोर्ट वदर नेला होता. वदर वर्त. गावातलं दूध, गावातली भाजी, गावातले फळ आता शहरात जात होते. शहरातून भरभरून पैसा येत होता, पैसा भेटत होता, पण मात्र चटणीवरल्या तेलाले तो पुरता नव्हता. पैसे येत होते पण पुरत नव्हते, पुरत नव्हते. म्हणजे जसे थेच आहे वातावरण. गावात नाही, बाहेर आणण्या पैसे कमवण्याबद्दल काही म्हणणं नाही, पण फायदा तर झाला पाहिजे. तर भेटलेला पैसा तर खाण्यापिण्यालाच पुरत नव्हता. गावातल्या जमिनीतल्या दाण्याचा पूरही आटला होता. हे आता काय, गावातली जमीन तिथे पहिले का नाही तर वान नदीला जसा पूर ये ना, तसा वावराईले शेतीमध्ये पूर ये. धान्याचा पाहिलं ना आपण सुरुवातीला अगदी. आता तो पूरही आटला होता, म्हणजे उत्पादनही कमी झालं. तर शेती मातीची जेवढी काळजी घ्यायची, जशी काळजी घ्यायची तशी घेतली जात नाही. ज्याले त्याले तिकडचीच धाव सुटली शहराची, तर मग इकडे दुर्लक्ष होईन नाही का? मग इकडे दुर्लक्ष झाल्यावर ही आपली काळी आई तरी काय करण बिचारी, तिचाही पूर आटला होता. आज गावाले साजऱ्या गावाचा मान भेटला होता. आज गावाले साजऱ्या गावाचा मान भेटला होता. गुरुजीने साजऱ्या गुरुजीचा मान भेटला होता. सरकारनं त्याचं कौतुकही केलं होतं, सन्मानही केला होता, सत्कारही घेतला होता ना. गावातली गडी खचू खचू तिच्या जागी मोठं पांढरं मैदान झालं होतं. गडी खचली, गेलं आणि सपाट मैदान आता गडीच्या जागी तयार झालं होतं. आणि त्याच मैदानात आजचा कार्यक्रम होणार होता. गडी नेस्तनाबूत झाली, पार जमीनदोस्त, त्याच्यावर मैदान तयार झालं आणि तिथं साजऱ्या गावाचा साजरं गाव या निमित्तानं कार्यक्रम होता. तर तो आता या मैदानावर आज साजरा होणार होता. नवी पिढी धाव धाव करत होती, कार्यक्रम साजरा झाला पाहिजे बा म्हणून. भोंगा वाजत होता कार्यक्रमाची जाहिरात. वडाचं झाडही आता वायात चाललं होतं. इकडे पा, गडी जमीन दोस्त झाली, वडाचं झाडही आता वाळत चाललं होतं. आणि दर उन्हाळ्यात वान नदी कोळली पडत होती, कोरडीच राहत होती. पार पाणी आटून जात होतं. आता नदीचंच पाणी आटलं, वान नदीचं, तर मग आमच्या शेतीला कसं कुठून मिळणार? मग त्याचा पिकावर परिणाम होणार का नाही? मग उत्पन्न कसं येईन साजरं? तर गुरुजी असेच होते का नाही? त्यांच्याही उत्साहाचा पूर आटला. आता पूर आटल्यावर परिणाम काय होणार हे दिसून राहील. गुरुजी त्या गडीसारखे, त्या वडाच्या झाडासारखे. कार्यक्रमाची येळ झाली म्हणून भोंगा सांगत होता तिकडे.
कार्यक्रमाची येड झाली बॉ, या गावकऱ्यांना कार्यक्रमाच्या जागेवर, कार्यक्रमासाठी या, भोंगा सांगत होता. पण बापू गुरुजीचा जीव कासावीस झाला होता. व्याकुळ झाले गुरुजी पाहत होते कसं होतं गाव आपलं आणि कसं झालं गाव आपलं. काय होती गडीची शान मान, खचली, जमीन दोस्त झाली. गोडाचं झाड डेरेदार वाळलं. अलोट पाणी घेऊन पुराचं वाहणारी वान नदी दर उन्हाळ्यात आटायला लागली. गुरुजी पाहून राहिले, भूतकाळाचा विचार करून राहिले, वर्तमानाकडे पाहून राहिले आणि उदास होऊन राहिले. कासावीस झाले बिचारे आठवणीनं. व्याकुळ झालं गुरुजीचं मन. मग गुरुजीनं कुडतं अंगात घातलं, कुडतं सदरा, डोक्यावर टोपी घातली आणि गडव्यातलं पाणी गिलासात वतून ते घट पेले. त्याला वाटलं त्यानं तरी आपली कोळली घाटी वली होईन. घाटी गडा कोरडा पडला बा, तर जरासं पाणी मानी पेल्यानं साजरं वाटन. घसा ओला होईन. सुकून राहिला तो. आता कसा सुकून राहिला, कशामुळे सुकून राहिला, याच्यावर मी पुन्हा बोलण्याची गरज नाही. ते दिसलं आहे सगळं वातावरण आपल्याला कसं होतं विरोधातलं. तर पाणी पेले, घाटी वली होईन बा म्हणून, पण नाही, जीव कासावीस होतच होता. घाटी कोळली पडतच होती. आता शेवटी हाताची घडी त्यानं पाठीमाग कुडत्यावर घातली, मागा हात, आणि ते तसेच निघाले दूर वावराकडे. त्याइले कार्यक्रमापासून दूर जायचं होतं, पण आता पायच लट कापत होते. त्याइले काही इंटरेस्ट नव्हता गावातल्या या कार्यक्रमाचा. त्याइले जायचं होतं या सगळ्या पानसटपणापासून दूर. आपण नाही बुवा इथं थांबायचं, आपल्या कामाची गोष्ट नाही हे. तर दूर जायचं होतं, तशी तयारी केली त्याईनं. पण पाय लटलट कापत होते, थरथर कापत होते, आणि जीवही घाबरल्यावानी करत होता त्याचा. घाटीही कोळली होती गुरुजीची. पाऊल उचलत नव्हतं. उचललं का भोन येत होती, चक्कर येत होते, आणि डोळ्यापुढे अंधारी पसरत होती. अशा पद्धतीनं गुरुजी आता हे असं काऊन बा, गुरुजीले असं काऊन वाटत असं. तर गुरुजीनं पाहिलं ना सगळं आपल्या डोळ्यानं, पाहिलं का गाव कसं आहे बा आपलं. आपण गावासाठी काय करायचं ठरवलं होतं, आपण गावासाठी कशी धडपड करत होतो. पण हे उचापती हे मात्र मानत नव्हते, हे ऐकत नव्हते. मले पान फुलं वार हेच त्याचं धोरण होतं. खुटी उपड खुटी गाळ हेच त्याचे धंदे होते. आणि या सगळ्या गोष्टीचा मग गुरुजीच्या मनावर परिणाम झाला. गुरुजी वैतागतात, चिंताक्रांतही होतात. कसं होईन बा अशान, कोणीकडे चाललं गाव, कुठं न्यायचं होतं आपल्याला गावाला, आणि चाललं कोणीकडे, हे याचं वाईट वाटत होतं. निराश व्हायचे गुरुजी. आणि अशा परिस्थितीत आता कार्यक्रम, तर या कार्यक्रमात आपण कायले राहावं, आपण याच्यापासून जरा दूरच राहिलो पाहिजे, असं त्याला वाटत राहील. आणि गुरुजी आता निघाले
आता हे तर नाही थांबायचं बुवा. पण पाय लट कापत होते, भोंड येत होती, त्याला चक्कर येत होते, डोळ्यापुढं अंधारी येत होती. असे आहेत गुरुजी, असे होते गुरुजी. अनेकविध पैलू गुरुजीच्या स्वभावातले आपण पाहिले. तर संवेदनशील मन कसं होतं गुरुजीचं, त्याची उदाहरणं आपण पाहिली, ते लक्षात ठेवले पाहिजे. गावाच्या विकासाचा कळवळा त्याच्या मनात कसा ठासून भरला होता, त्याचे उदाहरणं आपल्याला देता आले पाहिजे, जे आपण इथून सारे पाहिले. त्या उचापतीवाल्याचा कसा विरोध होत होता ते लक्षात ठेवलं पाहिजे. ते उचापतीवाले गाववाल्याले कसे भडकवत होते ते लक्षात घेतलं पाहिजे. आणि गुरुजी कशी कशी मदत करत होते, ह्या साऱ्या गोष्टी आपण नीट लक्षात ठेवल्या पाहिजे. गडी आली का लक्षात? आता कथा समजलं बरोबर. आता पुढचं काम, या गडीवर जी काही स्वाध्याय कृती दिलेली आहे ती सोडवण्याची जबाबदारी तुमची आहे. आमचं काम संपलं गडीबद्दलचं, आता तुमचं काम सुरू करायचं आहे, ते पूर्ण कराल अशी आशा ठेवतो. गडी शिकलो तर समजलं असेल ना आपला विकास झाला पाहिजे. तर आपला विकास करायचा असन, आपल्याला साजरे गुण भेटले पाहिजे असं वाटत असन, साजरं आयुष्य झालं पाहिजे आपलं असं वाटत असेल, तर अभ्यास करा मन लावून, कृती सोडवा मन लावून, सराव होईल. नाही तर मग आपलं आहेच. पहा, तुमचा निर्णय तुमच्यावर सोपवतो. बरं वाईट जे काही करायचं असेल आपल्या बुद्धीप्रमाणे करा, आमचं काही म्हणणं नाही. पहा, आता इथे आपण थांबूया.